नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या गावामध्ये आणि आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन कडब्यांचे चालू मार्केट रेंज असतील, हरभऱ्याचा भुस्सा असेल, ह्या संदर्भातील संपूर्ण माहिती घेणार आहे. आणि बघून घ्या, ह्या काळ्या मित्रांनो अशा पद्धतीनं काढण्यात आले, त्या मोडण्या पण झालेत आणि कडबे असे पडलेले आहेत, गुरळं गाठलेत, लोकांनी बघू शकताय. तर आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आता माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा बाजार असेल किंवा चाऱ्या संदर्भात माहिती आपल्याला मिळून जाईल. जास्तीचा वेळ न घालवता आपण माहिती विचारू. मालक नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं आहे तुमचं? मुंडेवाडी. मुंडेवाडी. बरं, काय चालू आहे आता कडब्याचे रेट? कडब्याची रेट विशेषतः म्हणजे कडबा बघून आहे. बघून आहे. हा, बर. आपण कसं आहे, कडब्याचा रेट कसा असतोय, काय दगडी आणि काय मालदांडी. बर दगडीचा कडबा वेगळा आणि मालदांडी कडबा वेगळा. बर. कडबे दोन प्रकार आहेत. हं. कडबा एकसारखाच असतोय, हं. पण दगडी कडब्याला थोडासा पाला भरपूर असतोय हां. आणि जनावरला खायला एक नंबर कडबा असतो. कुठल्या जनावरला खायला लागते? नाही, ते सगळ्याच जनावरला. बर. हा, शेळ्या मेंढी असू द्या. हं. शेळ्या मेंढीला आहे ते बिगर कणसाचं पण येते. हां. कमीत कमी 3 फुटापर्यंत येते. बर त्याला कणीसच लागत नाही. बर त्याला आपण बांड म्हणतो. बर. आणि ती जास्तीत जास्त जी बांड जी आहे हां. ते डायरेक्ट रेसच्या बैलांना जातो, रेटच्या? खोंडांच्या. हा, बर. डायरेक्ट हां, हां. रेसच्या खोंडांना जातो ती हं. जास्तीत जास्ती. हां. आणि आपला आटपाडी बाजार, हां. आटपाडी बाजारात भरपूर शेळ्या मेंढ्या आहेत. हां. त्या बाजारात जास्तीत जास्त लहान कडबा वापरला जातो, बर कारण शेळ्या मेंढ्यांना लहानच कडबा चालतो बर. आणि पाला भरपूर असतोय त्याला बर बर बर. आणि ताटाला लहान असतोय. हां, हां, हां. आणि ही जी आहे, हं. आता ही बऱ्यापैकी कडबा जी आहे हं. ही मोठ्या ताटाला आहे. हं. ह्याची ताटं मोठी आहे ती. बर ह्याची ताटं मोठं असल्यामुळं काय होतंय माहितीये का, हं. ही कडबा कुट्टीला लावा लागतोय. बर. जनावरला खाताना सुद्धा त्रास होतो या कडब्याला. त्रास होतो? त्रास म्हणजे हायाची पिंडी टाकली तर खाता येत नाही. बरोबर आहे, वाळल्याला. शेवटी कसं आहे, 3-4 तुकडे तर करून टाका लागते, गिळतील. हं. नाहीतर सहसा ही कडबा जी आहे हं. मोठ्या ताटाचा, हं. मोठ्या ताटाचा कडबा सरास कुट्टीनं शेतकऱ्यांनी, माझं तर म्हणणं आहे, हं. जे काही पशुपालक आहे ती हं. त्यांनी सरास कुट्टीला लावूनच कडबा घालावा. घालावा. कारण ही माल जो आहे हं. वरोट्याचा माल, हं. ही कमीत कमी 6 फूट उंचीला कडबा आहे. बर. आणि ती दुसरा जी कडबा आहे, आपण बांड म्हणतो त्याला, हां. त्याला कणीस लागलेलं नसतं, ह्याला कणीस लागलेला आहे. बर बर बर. त्याची हे- कणसं काढून घेतलीत काय? ह्याची कणसं काढून ज्वारी पीक घेतलेलं आहे ह्याचं. बर बर बर. आणि ती काय बांडाचं पण काय शेतकरी काय बांड म्हणून पेरत नाही, हं. पण ते शेतीच्या म्हणजे चढ उतार राहण्यामुळं हं. पाणी कमी जास्ती झालं हं. तर ते बांड आपोआप होत आहे. हं. ठीक आहे, आणि होता होईल तेवढं ते लहान राहते. पण ती लहानाचा रेट काय असतो आणि ह्या मोठ्याचा काय? मोठ्याचा कमीत कमी असतो जास्ती. हं. हा, मोठ्याचा पण काय 2-3 रुपयाचा फरक असतोय, बर. पण ते लहान जो कडबा आहे हं. ते जास्ती त्याला कणीस नसतंय. हं, हं, हं. कणीस लागलं नसल्यामुळे ती कसदार असते. बर बर. हां. ह्याचा कस थोडासा कमी असतोय. हां, हां, हां. पण ते कणस ज्याला कणीसच लागलं नाही, हां. थोडक्यात पैलवान. हां. पैलवानाची कुस्ती कशी आहे, बरोबर. हा, त्याचं लग्न झालेलं नसतंय, काय नसतंय, त्याला दुसरा नाद नसतोय. हां. पैलवान ते पैलवान, ताकद असते. ताकद. बरोबर. हं. तशी त्याला त्या बांडाला ताकद आहे. हां, हां, आणि हां. ह्याचं कसं आहे, ह्याला कणीस लागले असते, ह्याचा पूर्ण अंश त्या कणसाला ज्वारी तयार झाली असते. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळं ताटातनं पानातनं त्याचं सगळं जे काय आहे ते हा, गेलेलं आहे. त्या हां. अंश ही असते. बरं, ह्याला पाण्याचं नियोजन कसं असते काय? नाही, आपल्या मंगळवेढा शिवारामध्ये हे असर आहे, हं. ही असर आहे ती. हं. काय कमीत कमी आता मी काय अंदाज मी काय सांगू शकत नाही, 3-4 एकर 1000 एकर रान असेल. बर. पाणीच नाही, पाणीच नाही. पाणी कसलंच नाही, फक्त पाऊस. हं. पावसाच्या जीवावरच कडबा. हां, हां, हां. आणि महाराष्ट्रात असा एक मंगळवेढा तालुका आहे, हां. जास्तीत जास्त कडबा आणि ज्वारी हां, हां. तिथंच जास्ती पिकते बर बर बर. महाराष्ट्रात पूर्ण. हां, हां. आशिया खंडात म्हणलं तरी बी काय हरकत नाही. बर. बरं, आता मला अजून एक सांगा, ही आता जी तुम्ही आता पिंडी घेतली होती, साधारणपणे किती रुपयाला जाईल, काय कसं असतं? साहेब, ही पिंडी कमीत कमी 25 रुपयापर्यंत जाते. 25 रुपये जागेवर का पोच देताय कसं? नाही, आता हे जागेवरच 25 रुपयापर्यंत जाईल. जागेवर हा, जाईल. 24-25 रुपये. तुम्ही कसं कुठपर्यंत? आहे, ह्याचं कसं आहे, आळा बांधणीवर असते. बर. ह्याचा तुम्ही आळा कसा बांधलाय, हा. जर मोठी असेल हं. त्याचा 1-2 रुपये रेट वाढणार. बरोबर. आणि कसं आहे, मंगळवेढा शहरात असं झालंय हं. की लेबरच नाहीत भेटायला. हं, हं. ज्वारी काढण्यासाठी लेबरच नाही, मिळत नाहीत. मिळत नाही. हं. आणि ती काय होतंय, शेकड्यावर काढतोय आपण. हं. 500 रुपये शेकडा आहे. 500 रुपयाला 100 पेंडी काढून घेतोय आपण. तर लहान आपल्या पेंड्या टाकत जातात, कारण त्या लेबरला पेंड्या वाढवायच्या असतात. बरोबर. ती पेंड्या लहान येते. हा. आणि ज्या पेंड्या बाकीच्या ज्याच्या हवा, ही बऱ्यापैकी मोठी पेंडी आहे. हा. म्हणजे ही हं. बऱ्यापैकी मोठी पेंडी ही किती किलो भरेल ती काय?
2.5-3 किलो पर्यंतच भेट जाते ही पेंडी. 2.5-3 किलो पर्यंत याच्यापेक्षा वरती जातच नाही. जात नाही. आपल्या शिवारातलीच पेंडी जात नाही. हा आणि जी घरगुती आहे जी स्वतः काढली आणि घरी ठेवणार आहे हा ती त्रास घेत बसत नाही. मोठ्या 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 पेंड्या टाकून ती घरी लावायच्या नादात असते. बरोबर आहे. त्यांना काही विक्रीसाठी नसतो माल. बरं तुम्ही कुठपर्यंत पोहोच द्याल मला? सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, हा. इकडे पुणे, हा. बेगवन, हा. लोणंद, हा. आटपाडी, बर पंढरपूर, टेंभुर्णे, हा. इकडं पुण्यापर्यंत, लोणावळ्यापर्यंत. म्हणजे जागेवर इथं आलं तर 25 रुपयाने तुम्ही देणार आणि जर जागेवर तिथं म्हटलं तर ती काय असेल ते त्याचं चार्जेस, ट्रॅव्हलिंगचं तेवढं. गाडी भाडं आहे, डिझेल आहे, हा. त्याला भरणीचा खर्च आहे, बरं 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 हां. त्या बाकी सगळं हे करून. बरं आता तुम्ही मगा सांगितलं मुरवान जे काय तुम्ही ती बांड म्हणला, हा. ती बांड आहे ती शर्यतीच्या बैलांना वगैरे चालते हा. आणि ही कडबं आहे ती मशीनला वगैरे बाकी ह्यांना वापरू शकतो. हा. आता ही कडबं सगळं मुळी सगळं उपसलेलं आहे, ह्याचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं? नाही, मुळीसोबतच उपसते ना. आणि जे मुळीसोबत जे उपडलेलं नाही कडबा, हां त्याचा काय उपयोग नाही. हां ते पावसाळ्यात काय होतंय, जे मुळीसोबत जे उपडलेलं आहे हां. त्याला पाऊस लावून जागेवर इथं थांबतंय, बर त्याला इथं. हां आणि जे हे वरून जे कापलंय हां ते पाणी कुजत जाते पावसाळ्यात कडबा. हा. पावसाळ्यात कडबा टिकत नाही, टिकत नाही. कायच नाही. ही मुळी असणं गरजेचं आहे. मुळे असणं गरजेचं आहे. ही मुळी खातेत काय जनावर? मुळे आता काय आहे, बारीक असले तर ती खाती, नाही तर मुळी सहसा का आपण कुट्टीला चालती मुळी हा मुळी सहज खाते. खाती ती. कुट्टी असेल तर, हा हा पण ती पण थोडंफार वेस्टेज होतच त्यात. बर बर बर. हा, वेस्टेज काय थोडंफार राहणार नाही. हा आणि हरभऱ्यात बुसकट पण देताय का? हरभऱ्याला भुसा पण देतोय, बर कसं किलो काय? ते अंतरावर आहे. हा, नाही आता हिथू जर कोणी एखादा शेतकरी आला मोठी गाडी घेऊन, जागेवर कसं आहे, ते ढेगाऱ्यावर असते. हा, हा, हा. जागेवर हं. इथं म्हणलं हे तर. तुम्ही ढेगाऱ्यावर घेऊन पोत्यावर किलो पोत्यावर. हा, किलोवर आपण येतो. ढेगाऱ्यावर घेऊन आपण किलोवर देतोय. मग कसं कसं ढेग मिळतील इकडे जर कोणाला घ्यायचं झालं तर? आता साहेब, आता कसं झाला विषय माहिती आहे का, जे मंगळवाडा शिवारातली जी लोक आहेत हं. ती काय प्रत्येकाकडे म्हशी द्या. हं. आपल्या शिवारात तर भुसकाट भेटायचं कठीण आहे, कठीण आहे. कठीण आहे. बरं तरी बी जर कोणाला पाहिजे असेल तर द्या चाल का उपलब्ध करू. देऊ की. आता कसं आहे, खालून आणावं लागते. आपण मंद्रूप, हं. हत्तोर, तेलगाव, हे जे खालची काय गाव आहेत, हा हा हा. आपल्यासारखा शिवार तिकडलं खाली पण आहे, हं. तिथून आपण आणून देतोय. हरभऱ्यात बुसकटचा रेट काय चालू आहे मला आता? ते 8 रुपये पर्यंत आहे. 8-8.5 रुपये पर्यंत किलो मंगळवाड्यात किलोला. किलोला. आणि पोच मग ते काय ते मागा म्हणला तसं? पोच काय, त्याचं रनिंग वाढलं, डिझेल वाढलं, भाडं वाढलं, हं. ते चार्जेस वाढलेच त्याचे. बर आता 2-3 पेंड्या दाखवाय मला कशी येतात काय जरा शेतकरी पेंड्या काय? अहो, एक नंबर पेंड आहे. सगळ्या सारखे द्या बघू दे काय आहे? अहो, पाची बोट सुद्धा आपली समान नाही सर. बर पाची बोट समान आहेत का? हं. तेव्हा ही मोठी आहे, ही थोडीशी लहान आहे. याला पाला भरपूर आहे, हा याला पाला कमी आहे. हं. आता ह्या दोन सोडल्या. हा आता हे काय सगळं आपली पाची बोट सुद्धा समान येत नाही हं. सर. तेव्हा ही पेंडी थोडीशी लहान आहे हं. त्या दोन पेंड्यापेक्षा पण. हा. मग साधारण कसं असते ताटावर नसतंय का? ताटावर नसते. अहो, ही पहिलाच आता बरेच जण फोन येते पेंडीत ताटं किती. अहो, ताटं नसते हो. हा ते आपण उपडून टाकतोय. आपल्याला वाटलं अंदाजे पेंडी झाली, विषय संपला. हा म्हणजे ते असं मुठीवर आहे खेळ. मोठीवरचा खेळ आहे. हा 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 आई एखाद्या तर बाई 3-4 मोठे टाकते, हं. एखादी 2 वर टाकते. हा. म्हणजे असं सर सामान सगळी पिंडी सारखी नाही नाही नाही, म्हणा. समान पेंडी. पाची बोट सुद्धा आपली समान नाहीत. हा हा हा. तसं काय प्रत्येक माणूस समान पेंड्या टाकत नाही. बर बर बर. ताटा मोजता येत नाही ती. हा म्हणजे साधारण कडब्याचे आता चालूचे रेट 25 रुपये आहेत म्हणायचं आणि हरभऱ्याचा बस 8 रुपये किलो जागेवर मिळून जाईल. 8-8.5 रुपये पर्यंत अंतर बघून. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 93-59-31 हा. 79-92. ठीक आहे ह्या नंबरवर संपर्क कधी साधायचा काय त्याचं काय टाइम? काय नाही, रात्री फक्त 10च्या अगोदर ती फोन करावा. बर बर बर. हा. मी काय तुम्हाला- होतंय, हा. व्हिडिओ चालू असते, हा. लोक पाट 3ला पण कधी पण फोन आले. हा, हा, हा. याच्या अगोदर व्हिडिओ टाकले होते. बर बर बर. पाट 3ला पण आलेत, 12 वाजता पण आलेत. हा, हा. ते फोनचं नेमकं कळतच नाही, काय नेमकं बाबा कुणी फोन केला. कुणाला घ्यायचं नेमकं हा. हेच कळत नाही. आणि बरोबर. अशा महत्वाचं एक ह्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विनंती करतो हं. की बाबा ज्यांना काय मोकळी चौकशी करायची आहे हा. त्यांनी कृपया करून फोन लावू नये. बरोबर आहे. हा. ज्यांना खरंच घ्यायचं आहे, ज्यांना खरंच गरज आहे, हा. त्यांनी 100% फोन लावा. आणि त्यांना मिळून पण जाईल कडवं. मिळून पण जाईल. त्यामुळे चौकशी करायसाठी ते काय- मोकळ्या चौकशीसाठी कुणीही फोन लावू नका, हं, हं, हं. विनंती. बरोबर. कारण काय होतंय, हा. एवढे फोन येतात की परेशानी होते, ज्याला- बाकीचं काहीच विचारत नाही. ज्याला घ्यायचं आहे त्याला आपण मग परत देत नाही हा, असं आणि होतं. ज्यांना कडबा घ्यायचा आहे हा. त्यांचा आम्ही फोन उचलला गेला जात नाही त्या बरं. टायमिंगला. बरोबर आहे बरोबर. असा विषय वाला, हे महत्वाचा मुद्दा आहे. हं, हं, हं. बरं आपलं नाव सांगा की एकदा. दयानंद सुरेश चौगुले, राहणार मुंडेवाडी. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्या दादाने एक चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. कडबा असेल किंवा हरभऱ्यात बुसकाट सध्या चालू आहे, ह्यांच्याकडे मिळून जाईल.
कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण नंबर स्क्रीनवर दिलाय, त्या स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी आपण कडबा घेऊ शकताय. चालू मंगळवेढा भागातील मुंडेवाडी बोराळ शिवारामधील हा कडबा आहे, मोठ्या मापाचा कडबा आहे. तर आपण वेळोवेळी आपण हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा. धन्यवाद. 10 मिनिटात जाते तुमची शूटिंग लई खतरनाक निघते राव.